एखाद्या निवडणुका लढतो, माझ्या नेतृत्वाच्या प्रचारामध्ये होतो आणि लोकांच्या बोलण्याहून, लोकांच्या वागण्याहून, लोकांच्या चेहऱ्याहून एक अंदाज बांधला आहे आम्ही सगळ्यांनी की मी तर विजयी होणार आहे. पण महाराष्ट्रामध्ये मी ज्या त्या ठिकाणी प्रचाराला गेलो, त्या ठिकाणचं वातावरण बघितलं. भारतीय जनता पार्टी आणि आमचे घटक पक्ष म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये 45 जागा जिंकणार आहे. यावेळेस थोडासा प्रचार तुम्हाला तडाखेचा गेला, प्रचारामध्ये संघर्ष करावा लागला असं वाटलं? बिलकुल संघर्ष करावा लागला नाही मला. संघर्षाचं काही कुठं प्रश्न निर्माण झाला नाही. तुम्ही TV9शी बोलताना मागच्या काही दिवसापूर्वी काही फोटो दाखवले होते, विरोधकाकडून तुमचा जाणून बुजून अपप्रचार केला जातो असंही तुम्ही बोलले होते. अपप्रचार नाही, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. वाळू घसरल्याच्या नंतर त्यांचेच काही कार्यकर्ते मराठा समाजाच्या टोप्या घालून सभेमध्ये आले. मी त्यांच्याशी चर्चा केली, पण 5च मिनिटात त्यांची पोलखोल आम्ही केली की त्याच अगोदर एक दिवस त्यांनी काँग्रेसच्या स्टेजवर भाषणं केले. मी TV9ला सुद्धा दाखवलं ते. त्यांनी भाषणं केले, त्यांनी हार घातले. मग जर काल काँग्रेसच्या स्टेजवर उभं राहून जर भाषणं करत असतील आणि दुसऱ्या दिवशी मराठा समाजाच्या टोप्या घालून आमच्या पुढे येत असतील, तर मला असं वाटतं हे आंदोलनासाठी अशी माणसं हे आंदोलनाला बदनाम करण्याचं काम हे करतायत. एक शेवटचा प्रश्न घेतो, अपक्ष उमेदवाराचं काही यावेळेस तुम्हाला फरक पडलं का? काय आव्हान असेल बाकी विरोधकांचं? मला सांगता येणार नाही. लोकांचा मूड पक्का आहे की मोदीजीला प्रधानमंत्री करायचं. मग समोर अपक्ष असो की अन्य कोणता पक्ष असो, मोदीजीला प्रधानमंत्री बनायचं. मला मोदीजी